पालघर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। धामणी धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला आणि अनेक गावांमध्ये पाणी शिरलं। उर्से कॉलनी पाड्याजवळच्या सूर्या नदीच्या मध्यभागी असलेल्या दाभाडी बेटावर भात रोपणीसाठी गेलेले ग्रामस्थ तब्बल 24 तासांहून अधिक काळ अडकून पडले। अखेर एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त बचाव मोहिमेत या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली। दरम्यान पुराचा सर्वाधिक फटका हा भात उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। नुकतीच रोपणी केलेली भाताची रोपं आठवडाभर पाण्याखाली राहिल्याने मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी रोपं पुराच्या पाण्यासोबत वाहून गेली आहेत, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले। पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बोईसरचे आमदार विलास तरे आणि पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी नुकसानग्रस्त गावांना भेट दिली आहे। नागरिकांची विचारपूस करत त्यांनी प्रशासनाला तातडीनं पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या। आता प्रशासनाकडनं मदत किती वेगानं पोहोचते आणि पूरग्रस्तांना कितपत दिलासा मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं।